आहे 4 ते 5 जो हा ट्रॅक नंबर जो आहे 4 आणि 3 या ट्रॅकवरती लोक पडलेली अशी माहिती मिळते। पण जर पाहिलं तर हा मुंब्र्याचा रेल्वे स्टेशन आहे आणि इथून साधारणपणे हा जो कळव्या आपला दिव्याच्या दिशेचा जो ट्रॅक आहे त्या ट्रॅकला जो टर्न आहे आपण जे बोलत होतो की त्या टर्नवरती मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना जे आहे ते जर्क बसतो। ट्रेन जी आहे ती ट्रेनला जर्क बसतो आणि यामुळे मोठा जर्क बसून लोक ज्यांना झटका बसल्यावरती लोक बाहेर पडण्याची शक्यता असते आणि तो दिसतो। मोठ्या प्रमाणात पोलीस जे आहेत ते देखील इथे आपल्याला इथे आलेले दिसत आहेत आणि जे नागरिक आहेत किंवा जे चाक्रमणी आहेत त्यांचं बचाव कार्य जे आहे ते पूर्ण झाल्याचं बोललं जातं आहे। इथं आपण पाहिलं तर पोलीस जे आहेत हे इथं आलेले आहेत। आपण पोलीस प्रशासन जे त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करू की नेमके काय घटना घडलेली आहे आणि अशा रीतीनं ही घटना घडलेली आहे। इथे हे पोलीस आहेत आणि हे सगळे आहेत ते लोक अशा पद्धतीनं आणि 5 लोकल आल्यावरती आता एसी लोक अधिकारी आहेत त्याच पद्धतीनं रेल्वेचे कर्मचारी देखील आहेत। किती लोक नेमके पडलेली आहेत आणि याबाबत अधिकृतपणे आता अद्याप काही सांगता नाही, पण पोलीस जे आहेत हे घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि बचाव कार्य जे आहे ते सुरू आहे। अजित, सगळे पुरुष प्रवासी होते का? जे कोणी पडलेत खाली सगळे पुरुष प्रवासी दिसतायत? तर ही दृश्य आपण आता मुंब्रा स्टेशनवरची बघतोय। तिथे आमचे प्रतिनिधी अजित मांढरे पोहोचलेले आहेत आणि आता पोलीस तिथे दाखल झालेत। प्लॅटफॉर्म क्रमांक 3 आणि 4 या प्लॅटफॉर्मच्या जवळ हे सगळे प्रवासी पडले अशी एकूणच माहिती मिळते। आता पोलीस पुढील कारवाई करतायत। या सर्वांना प्रथमतः हॉस्पिटलमध्ये पोहोचवणं ही प्राथमिकता आहे। या संदर्भात पुन्हा जाऊयात, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत। अजित, जे कोणी प्रवासी ट्रॅकवरती पडले सगळे पुरुष प्रवासी दिसतायत? हो, लोकल ट्रेन होती ही फास्ट लोकल होती टिटवाळाची 8:19ची जी टिटवाळ्यावरून मुंबईच्या दिशेने जात होती आणि त्यावेळेस ही घटना घडलेली आहे। मी मगापासून सांगतो की हा रेल्वे ट्रॅक जो आहे फास्ट ट्रॅक जो आहे 4 नंबरचा हा ट्रॅकवरती एक टर्न आहे मोठा आणि त्यावेळी ज्यावेळी प्रवास करतो त्यावेळी जर्क बसतो आणि त्या जर्कमुळे गर्दी असल्यामुळे लोक जे आहेत त्यांना बाहेर प्रेशर येतं आणि त्यातून ते प्रवासी जे आहेत ते बाहेर फेकले जातात। ही घटना आज ना उद्या घडणार होती अनेक चाक्रमण्यांची, कारण आम्ही देखील रोज जेव्हा ट्रेनने प्रवास करतो त्यावेळी ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। पण त्याचबरोबरीनं जर आपण पाहिलं तर या अशा घटना ज्या आहेत त्या घडल्यानंतर प्रशासन जागा होतं का, हा देखील एक मोठा मुद्दा आहे। शेवटी प्रवाशांचा जीव आणि प्रवाशांचा सुरक्षित प्रवास ही मोठी जी उपलब्धी आहे ती या रेल्वे प्रशासनाने घेतली पाहिजे। पण जर आपण पाहिलं तर कोणत्याही परिस्थितीमध्ये वारंवार अनेक तक्रारी केल्या होत्या। अनेक इथं जे रेल्वे संघटना आहेत त्यांनी देखील सांगितलं होतं की स्लो आणि फास्ट ट्रॅकवरती मुंब्रा दरम्यान ट्रेनला जो आहे तो विशेषतः फास्ट ट्रॅकवरती मुंब्रा दरम्यान एक मोठा जर्क बसतो, झटका बसतो आणि यामुळे दुर्घटना घडू शकते। काही रेल्वेच्या प्रवासी संघटनांशी आम्ही जेव्हा बोललो तेव्हा त्यांचं म्हणणं आहे की इथं ज्या सगळ्या बाबी असतात किंवा ज्या घटना घडतात त्याबद्दल वारंवार आम्ही आवाज उठवतो, पण तितकं रेल्वे प्रशासन जे आहे हे त्यामध्ये सहकार्य करत नाही किंवा पुढे जाऊन इथं सांगत नाही। या सगळ्याच्या मध्ये जर हे आत्ता इथं हे रक्त पडलेलं आहे आणि इथं पूर्णपणे जर आपण पाहिलं तर हे अशा पद्धतीने रेल्वे ट्रॅकवरती बॅग पडलेल्या आहेत, चपला पडलेल्या आहेत, तिथं देखील चपला पडलेल्या आहेत। म्हणजे लोक जी आहेत ती जवळपास अधिकृतपणे सांगितलं जातं की 5 लोक पडलेली आहेत, पण जी माहिती मिळते आपल्याला त्यानुसार अजित, जी अधिकृतपणे माहिती मिळते त्यानुसार 6 जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झालाय असं कळतंय। तर तिथे कोणी उपस्थित पोलीस जे इथे तपास करतायत किती जणांचा मृत्यू झालाय, किती जखमी आहेत या संदर्भात आपल्याला पोलिसांशी बोलता येईल का अजित?
काही रेल्वे प्रशासकीय अधिकारी आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. डॉक्टर साहेब, घटनेबद्दल थोडी माहिती द्या. काय भालेराव साहेब, काय नेमकी घटना? बाहेरून आलो साहेब. तुम्ही आता ट्रॅकवर गेला होता काय? नाही, आता आम्ही गेलोच नाही. आता बाहेरून आलो आम्ही. थोडं आम्ही कमी माहिती बाहेरचं स्टाफ आहे. ओके. इथे जे रेल्वेवाले आहेत ते विशेष टाकून बोलायला तयार नाहीत. पण प्रयत्न करूया की जे प्रवासी इथे होते किंवा जे इथे लोक होती त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, काय नेमकी घटना घडलेली आहे ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया की कशा रीतीनं ही घटना घडलेली आहे आणि काय नेमकं त्यावेळी घडलं होतं जेणेकरून इतक्या मोठ्या प्रमाणात प्रवाशांना त्रास झालेला आहे. इथे प्रवाशांची आपण गर्दी बघू शकतो. घटना घडल्यानंतर प्रवासी जे आहेत ते इथं आलेले आहेत आणि इथं आरपीएफचं इथं कार्यालय आहे. त्या कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करूयात की नेमकं इथे घटना कशी घडलेली आहे. कारण का आरपीएफ जे आहे जवळच रेल्वे ट्रॅकला लागूनच हे सगळं कार्यालय आहे. पण त्या कार्यालयामधले सगळे अधिकारी जे आहेत ते इथं ट्रॅकवर गेल्याचं कळतं आहे. तर स्टेशन मास्टर जे त्यांची संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया की नेमकं काय घडलेलं आहे, कशा रीतीने घडलेलं आहे. आरपीएफला विशेष काही माहिती नाही आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. कारण का ही घटना घडल्यानंतर पोलीस जे आहेत सर्वात आधी घटनास्थळी दाखल झाले होते. काही पोलिसांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात. महाजन साहेब, काय नेमकं घडलेलं आहे इथे, कशा रीतीने? नाही, आम्ही पण आता आलेलो आहे. अशा रीतीनं ही होतं म्हणजे नेमकं इथं जेव्हा घटना घडली त्यावेळी कोण लवकर पोहोचलं आणि काय बचाव करायचं काम केलं गेलं याबद्दल बोलायला कोणीच इथं तयार नाही आहे. कारण का घटना अतिशय दुर्दैवी घडलेली आहे. 4 ते 5 प्रवासी जे बघा इथं त्या बॅगा पडलेल्या आहेत, चपला पडलेल्या आहेत. स्टेशन मास्टर कार्यालय जे आहे तिथे जाऊन त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करतो. पण ही घटना घडल्यानंतर अशा रीतीनं दोन्ही म्हणजे 3 आणि 4 रेल्वे ट्रॅक जो आहे त्या ट्रॅकवरती पोलीस बंदोबस्त जो आहे तो वाढवला गेलेला आहे आणि लोक जी आहेत, प्रवासी जे आहेत ते त्यांना इथून सांभाळून जाण्यासारखं सांगितलं जातं. काही आणखीन पदाधिकारी आहेत आरपीएफचे, आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की कशा रीतीने ही घटना घडलेली आहे. एक अधिकारी, कुमार साहब, क्या हुआ तुम्हें बताइए ना. कितने बजे हुआ सर? अभी थोड़ा है जाएगा कि थोड़ा काम करो. थोडक्यात माहिती द्या ना काय नेमकं घडलेलं आहे आणि किती वेळ झालेला आहे. इथं आरपीएफचे अधिकारी आहेत ते संपूर्ण घटनेची त्यांनी माहिती घेतलेली आणि घटनेची माहिती घेऊन साधारणपणे 8/19 टिटवाळा CSMT लोकल होती असं सांगितलं जातं आहे. बरं अजित, अधिकृत जी माहिती मिळते त्यानुसार या ट्रेनमधनं पडून 6 प्रवाशांचा मृत्यू झाला अशी माहिती मिळते. तर ही ट्रेन नेमकी कोणती होती, तर आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 8:19 टिटवाळ्यावरनं सुटलेली ही ट्रेन होती जी CSMTच्या दिशेनं जात होती. सध्या मुंब्र्याच्या याच 3 आणि 4 क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवरती पोलीस बंदोबस्त आहे. स्थानकादरम्यान देखील काही प्रवासी पडल्याची माहिती मिळते. आपण सांगूया आपल्या प्रेक्षकांना की नवीन माहिती मिळते त्यानुसार दिवा रेल्वे स्थानका दरम्यान देखील काही प्रवासी पडल्याची माहिती मिळते. जवळपास 2 प्रवासी तिथे पडलेले अशी माहिती मिळते आणि दोन्ही महिला प्रवासी आहेत अशी माहिती मिळते. इथं आता आरपीएफचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांची इथे चर्चा सुरू आहे आणि त्या चर्चेमधून ही माहिती समोर आलेली आहे की 2 प्रवासी जे आहेत ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान देखील पडल्याची माहिती मिळते. त्यामुळे मुंब्रा आणि दिवा या दरम्यान जवळपास प्रवासी जे आहेत ते पडल्याची संख्या जी आहे ती वाढू शकते. कारण का हा मोठा पॅच आहे आणि गर्दी भरपूर होती आणि गर्दीमुळे जी आहे ती इथं लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागलेला आहे. काही जण गंभीर जखमी झाले तर काहींना आपला जीव गमवावा लागलेला आहे. ही दुर्दैवी घटना आहे. इथं आपण जर पाहिलं तरी आरपीएफचे अधिकारी आहेत, मुख्य अधिकारी हे इथं माहिती सगळी घेत आहेत आणि त्यानुसार थोड्याच वेळात ही माहिती सांगितली जाईल सांगितलं जातं आहे. दोस्त साहब, इनिशियल जो भी मालूमात मिली मेरे को कोई जानकारी नहीं. आप ऑथेंटिक जानकारी देखिए. अभी ऑथेंटिक कौन है सर यहाँ पे? मैं तो नहीं. ह्यांचं नाव आहे सुरेंद्र कुमार कोस्टा. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही इथं बाहेरून आलेलो आहे
आणि आम्हाला इथपर्यंत माहिती नाही आहे। हे अशा रीतीनं ज्या घटना आहेत त्या आपण जर पाहिल्या तर ही दुर्दैवी घटना आहे आणि पहिल्यांदा अशा पद्धतीनं घटना घडली असावी रेल्वे प्रवासाच्या इतिहासामध्ये की चालू लोकलमधून रोज एका दुसरे लोक पडतात एका लोकलमधून, पण एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात प्रवासी पडण्याची ही जी वेळ आहे ती पहिलीच वेळ असं म्हटलं तरी वावं ठरणार नाही। कारण का आम्ही देखील इतक्या वर्ष रेल्वेचा प्रवास करतो आणि त्या प्रवासादरम्यान लोक बाहेर लटकतात, गर्दी असते, लोकांना कामावर जाण्यासाठी घाई असते आणि यामुळेच जर आहे तर लोक जी आहेत ती मिळेल त्या ट्रेनने प्रवास करतात आणि मग दुर्दैवी अशी घटना घडते। पण एकाच वेळी इतक्या प्रमाणात लोक जी आहेत ती रेल्वेमधून पडणं ही मोठी घटना आहे। काही इथं नागरिक आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया, प्रवाशांचा बोलण्याचा प्रयत्न करूया की कशा रीतीनं ही संपूर्ण घटना घडली होती आणि काय नेमकं झालं होतं। इथं हे सगळे रेल्वेचे जे कर्मचारी आहेत त्यांना आता तैनात केले गेलेले तेव्हा ही फास्ट लोकल आलेली आहे आणि इथं आता कुठली दुर्दैवी घटना घडू नये याकरता रेल्वे प्रशासन जे आहे ते शिट्ट्या वाजवून अजूनही आपण पाहू शकतो की लोक जी आहेत ती बाहेर लटकलेली आपल्याला दिसत आहेत। शेवटी गर्दी आहे आणि गर्दी नियंत्रित करणं हे कोणाच्या हातात जरी नसलं तरी प्रवाशांनी मात्र त्याची की आपण आपला जीव धोक्यात टाकून एक ट्रेन दुसऱ्या गेली चालेल, पण कोणती चुकीची किंवा घटना जी आहे ती घडू नये याकरता प्रवाशांनी देखील काळजी घेतली पाहिजे। गर्दी जी आहे ती वाढत चाललेली आहे आणि वाढत्या गर्दीमुळे लोकांना प्रवास जो आहे तो असह्य झालेला आहे आणि तो प्रवास किती घातक असतो, किती जीवघेणा असतो हे आजच्या या घटनेवरून पुन्हा एकदा स्पष्ट होते। जर आपण लक्षात घेतलं तर इथं हे RPFचे अधिकारी आहेत तिथं हे सगळी माहिती घेत आहेत की कशा रीतीनं घटना घडलेली आहे आणि यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दिव्यामध्ये देखील आणखीन दोन को लेके गए हैं हॉस्पिटल जा रहे हैं। दो लोग दीवार में गिरे, उस जानकारी नहीं है, यहाँ से हॉस्पिटल भेजा है अभी लोग। हॉस्पिटलमध्ये लोकांना घेऊन गेलं अशी माहिती या RPFच्या अधिकाऱ्यांनी दिली। कुमार असे अधिकाऱ्यांचं नाव आहे आणि जर आपण पाहिलं तर फक्त माहिती ही अधिकारी घेतात पण माहिती दिली जात नाहीये किंवा त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलंय की आम्हालाच नेमकी माहिती नाहीये, तर हीच परिस्थिती आहे RPFची की नेमकं इथे काय घडलेलं आहे, कशा रीतीने घडलेलं आहे याबद्दल त्यांच्याकडे देखील स्पष्ट माहिती नाही। पण आपल्याला जी माहिती मिळेल त्यानुसार 5 प्रवासी हे मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान पडलेले आहेत, तर 2 प्रवासी जे आहेत ते दिवा इथं देखील पडलेले आहेत। त्यामुळे ही घटना जी आहे ही एक प्रकारे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरता फार महत्त्वाची आहे आणि कसा सुरक्षित प्रवास केला जावा याकरता देखील फार महत्त्वाची आहे। किती झालं तरी रेल्वेने प्रवास करताना गर्दी असते, लोकांना वेळेत पोहोचत असते, वेळेत न पोहोचल्यावरती आपले ज्या ठिकाणी आपण कामाला आहोत तिथं त्यांना ओरडा बसतो आणि यासाठी रोज लोक जीवाचं रान करून जीव धोक्यात टाकून हे अशा रीतीनं प्रवास करतात आणि शेवटी दुर्दैवी घटना घडते। तेव्हा ह्या प्रत्येक रेल्वे स्थानकावरती आता इथं पोलीस जे आहेत ते इथं आपण जर पाहिलं तर आपल्याला इथं RPF पूर्णपणे माहिती नसतात। स्टेशन मास्टर जे आहेत ते पण इथे नाही आहेत, ते या सगळ्या प्रकरणामध्ये अधिक माहिती घेताना लक्षात येत आहे। पण जर आपण पाहूया की कशा रीतीनं हे सगळे हे रेल्वे सुरक्षा बल मुंब्रा आणि हे इथं अगदी ट्रॅकला लागूनच 4 नंबर ट्रॅकला लागूनच आहे आणि तत्काळ हे सगळे अधिकारी जे ते घटनास्थळी पोहोचले होते, पण कोणी अद्याप जे आहे ती पूर्णपणे माहिती द्यायला तयार नाही आहेत। आपण जे प्रवासी आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण फास्ट लोकल असल्यामुळे त्या ट्रॅकवरती मुंबईला गाड्या थांबत नाहीत आणि त्यामुळेच लोकांनी फक्त जे इथं RPFचे अधिकारी जे आहेत ते पूर्णपणे माहिती घेत आहेत आणि कशा रीतीने ही संपूर्ण घटना घडली, काय घडली याची इत्थंभूत माहिती जी आहे ती वरिष्ठांना देताना आपल्याला दिसत आहेत।
तर मुंब्रा स्थानकात आमचे प्रतिनिधी अजित पांढरे पोहोचलेत आणि तिकडचे सगळे अपडेट आपल्याला देत आहेत। याच संदर्भात आपण बोलूयात। दिवा रेल्वे संघटनेचे अध्यक्ष आदेश भगत सुद्धा आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती। आदेशजी, तुम्ही रेल्वे संघटनेचे अध्यक्ष आहात दिव्याचे, तुमच्यापर्यंत या दुर्घटनेसंदर्भात काय माहिती पोहोचली आहे? नक्कीच अतिशय दुर्दैवी घटना आहे। सकाळी आणि किती लोक याच्यामध्ये 8 जखमी झालेत। डेथ काय आहे? नाही, अजून काय माहिती नाही। आपलं नाव? माझं नाव निलेश पिंपळे। निलेश पिंपळे हे रेल्वेचे कर्मचारी आहेत आणि त्यांनी जी आपल्याला अधिकृतपणे माहिती दिली त्यानुसार जवळपास 8 जण जे आहेत ते या घटनेमध्ये जखमी झालेले आहेत। मुंब्रा आणि दिव्या दरम्यान ही घटना घडलेली आहे। यामध्ये अधिकृतपणे जी माहिती मिळाली त्यानुसार 8 जण जी आहेत या घटनेमध्ये जखमी झालेले आहेत आणि 2 याच्यामध्ये अत्यवस्थ आहेत। ही फक्त मुंब्र्याची आहे आणि जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार दिवा रेल्वे स्थानकादरम्यान देखील 2 महिला ज्या आहेत ते पडल्याची माहिती मिळते आणि त्यांना देखील उपचाराकरता त्यांना पाठवलं गेलेलं आहे आणि उपचाराकरता त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। पण जर आपण पाहिलं तर या सगळ्या घटना ज्या आहेत तर रेल्वेचे काही अधिकारी माहिती देतात का आपण बघितलं, मात्र काहीही ठोस अशी माहिती त्यांनी दिली नाही। काही जखमी आहेत असं फक्त सांगितलं। आपण मगाशी बोलत होतो, आदेश भगत आहेत आपल्यासोबत, दिवा रेल्वे संघटनेचे अध्यक्ष। आदेशजी बोला। नक्कीच दुर्दैवी घटना आहे आणि या घटनेच्या निमित्तानं पुन्हा एकदा रेल्वेचं सर्व उपनगरीय रेल्वे प्रवाशांकडे असलेलं दुर्लक्ष हे अधोरेखित झालेलं आहे। गेली अनेक वर्ष या आणण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे वारंवार मागण्या करतोय की सकाळी जी पीक अवर्सला जी गर्दी उसळते त्याच्यामुळे बऱ्याचशा प्रवाशांना हे ट्रेनमध्ये धड चढता येत नाही। आपली नोकरी वाचवण्यासाठी व आपलं पोट भरण्यासाठी आमचे प्रवासी हे लटकून प्रवास करतात आणि परिणामी आज जशी घटना घडली तशाच घटना त्यांना सामोरे जावं लागतं। आम्ही रेल्वे प्रशासनाकडे मागणी केलेली आहे की सकाळी जे पीक अवर्सला गर्दी उसळते त्याला पर्याय म्हणून जर तुम्ही सरकारी कार्यालयाच्या कामकाजाच्या वेळा बदलल्या तर ही गर्दी कमी होईल। याशिवाय लोकल फेऱ्या वाढवल्या पाहिजेत। मुंब्र्याच्या पुढे तुम्ही बघत असाल तर प्रवास सकाळी हा जीवघेणा ठरतोय। दिव्यासारखं स्टेशन आहे, तुम्ही पाहिलं तर दिव्या स्टेशनला सकाळी अनेक महिला या अशाच लटकून प्रवास करतात आणि परिणामी एखादीचा हात निसटून अपघात होत असतो। अशा घटना या सातत्याने घडतात। दिव्यासारख्या ठिकाणी दिव्यावरून दिवा सीएसटी लोकल सोडली तर मला असं वाटेल दिव्यातली प्रवासी व्यवस्थित जातील आणि दिव्याच्या पुढे कल्याण आणि त्याच्या पुढे जर गाड्यांची संख्या वाढवली तर मला असं वाटतं की असे अपघात टळतील। बरं आदेशजी, धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात। आता आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर यांच्याकडे, जे माटुंगा स्टेशनवरती आहेत। तुषार, तुमच्याकडे काय माहिती? आपण जर पाहिलं असेल तर सध्या मी माटुंगा स्थानकामध्ये आहे आणि माटुंगा आणि या सर्व स्थानकामधून प्रामुख्याने ज्या रेल्वे गाड्या घाटकोपर, ठाणे, आसनगाव, टिटवाळा या दिशेने जात आहेत त्यामध्ये आपल्याला घाटकोपरपर्यंत या रेल्वे आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत। त्यापूर्वी प्रवास करत असताना अनेक महत्वपूर्ण ज्या रेल्वे गाड्या आहेत प्रामुख्याने टिटवाळा असतील किंवा आसनगाव असतील या रेल्वे गाड्या आपल्याला रद्द होताना पाहायला मिळतात। त्या प्रकारची अनाउन्समेंट आपल्याला या प्लॅटफॉर्मवरती देखील सुरू आहेत। टिटवाळा रेल्वे काही वेळापूर्वी रद्द करण्यात आलेली आहे। जो मुंब्र्यामध्ये अपघात झाला त्या अपघाताचे परिणाम आपल्याला मध्य रेल्वेच्या रेल्वे वाहतुकीवरती होताना पाहायला मिळतात। आपण या स्टेशन परिसरात देखील पाहिलं असेल तर आपल्याला प्रवाशांची तुरळक अशी गर्दी पाहायला मिळते। आत्ताच काही वेळापूर्वी आपल्याला या रेल्वे प्लॅटफॉर्मवरून आपल्याला कुर्ला ही ट्रेन जाताना पाहायला मिळाली। यापूर्वी घाटकोपर ट्रेन जाताना पाहायला मिळाली। ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या प्रामुख्याने ठाण्याच्या पुढच्या स्थानकाच्या त्या आपल्याला धीम्या गतीने सुरू आहेत किंवा काही गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। टिटवाळा गाडी ही रद्द करण्यात आली संदर्भातली देखील आपल्याला अनाउन्समेंट या प्लॅटफॉर्मवर सुरू असल्याचं पाहायला मिळतं। बिलकुल, मात्र ही जेव्हा दुर्घटना घडली त्यानंतर ही ट्रेन CSMT पर्यंत गेलेली असणार आहे। मात्र या 2 स्थानकादरम्यान म्हणजेच दिवा असेल किंवा मुंब्रा या व्यतिरिक्त आणखी काही अशी माहिती मिळते ही ट्रेन पुढे सुरळीत गेली आहे? फक्त या